तर भाजप आमदार नितेश राणे यांनी शपथ घेतल्यानंतर मुंबईमध्ये ठिकठिकाणी त्यांच्या नावाचे फलक लावण्यात आलेत। आयगे हे भगवाधारी आणि हिंदू रक्षक अशा आशयाचे हे फलक आहेत। तो पुन्हा आला हिंदुत्वाचा झंझावात अशा आशयाचे हे फलक आहेत। ठिकठिकाणी हे फलक लावण्यात आलेत आणि खास करून शिवसेना भवनासमोरही हे फलक लावण्यात आलेले आहेत। मातोश्री बाहेरही हे फलक लावलेले आहेत। त्याचा आज आढावा घेतला आमची प्रतिनिधी जुई जाधव। महायुती सरकारचा शपथविधी सोहळा काल पार पडला। मंत्री आणि राज्यमंत्र्यांनी काल शपथ घेतली आणि त्यामध्ये एक नाव होतं ते म्हणजे भाजपचे आमदार नितेश राणे यांचं। नितेश राणेंनी शपथ घेतल्यानंतर त्यांच्या समर्थकांकडून बॅनर लावण्यात आले आहेत आणि या बॅनरवर तो पुन्हा आला हिंदुत्वाचा झंझावत घेऊन असा आशय लिहिण्यात आला आहे। त्यासोबतच आ गए है भगवादारी असा देखील नारा देण्यात आला आहे। वारंवार सांगितलं जाते की भाजपचं सरकार आहे हिंदुत्वाचं सरकार आहे, महायुतीचं सरकार हे हिंदुत्वाचं सरकार आहे। हिंदुत्वाचं रक्षण करण्यासाठी हे सरकार आलं असल्याची देखील घोषणा वारंवार दिली जात होती आणि हे बॅनर लावण्यात आले आहेत। हे बॅनर जर आपण पाहिले तर मग शिवसेना भवनासमोर लावण्यात आले आहेत, तर काही बॅनर मातोश्री बाहेर म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर देखील लावण्यात आले आहेत। एका प्रकारे शिवसेनेला डिवचण्याचं काम या बॅनर्सच्या माध्यमातून करण्यात आलं आहे। त्यामुळे निश्चितच एकीकडे जिथे आ गए है भगवादारीचा नारा दिलेला आहे या बॅनरच्या माध्यमातून, दुसरीकडे हे जे बॅनर आहेत काही ठिकाणी ते पोलिसांकडून काढण्यात देखील आले आहेत। त्यामुळे निश्चितच आता या बॅनर्सवरून नेमकं काय रान उठतंय का किंवा कोण काही टीका टिप्पणी करतंय का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्रसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।